Good morning, everybody. Earlier, we have gone through simple tense and continuous tense, and now it is time to discuss about perfect tense and perfect continuous tense. आपण गेल्या व्हिडिओमध्ये टेन्सेस हा टॉपिक सुरू केला आहे. काळ, विचार, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, आणि त्याचे पुन्हा प्रकार जे आहेत सिम्पल टेन्स, साधा काळ आणि कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण काळ कसे असतात ते आपण गेल्या वेळेस पाहिले. आता आपण या ठिकाणी डिस्कस करूया परफेक्ट टेन्स कसा असतो. परफेक्ट टेन्स याला मराठीत आपण पूर्ण काळ असं म्हणतो. जी क्रिया पूर्ण झाली आहे, होऊन गेली आहे, घडून गेली आहे, तिथे आपण पूर्ण काळ वापरतो. सेम इन इंग्लिश, वेन सम ॲक्शन इज ओव्हर, कम्प्लिटेड, फिनिश्ड, दॅट इज इट इज परफेक्ट, अँड दॅट्स वाय इट्स कॉल्ड एज परफेक्ट टेन्स, पूर्ण काळ. इंग्रजीमध्ये परफेक्ट टेन्समध्ये कंपल्सरीली टू हॅव या प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बचं रूप यावंच लागतं. टू हॅव हे जे ऑक्झिलरी व्हर्ब आहे त्याचा एकमेव हाच वापर आहे परफेक्ट टेन्स. जसं टू बीला विविध रूपं आहेत, विविध वापर आहेत, पण टू हॅवला दुसरं काही काम नाही. इट्स बॉर्न ओनली फॉर शोईंग परफेक्ट टेन्स. त्या कंपल्सरी आपल्या परफेक्ट टेन्समध्ये टू हॅव या क्रियापदाचं रूप आलंच पाहिजे. आता टू हॅवची प्रेझेंट टेन्समध्ये फॉर्म आहेत हॅव आणि हॅज. पास्ट टेन्समध्ये फॉर्म आहे हॅड, अँड फ्युचर टेन्समध्ये फॉर्म आहेत शॅल हॅव किंवा विल हॅव. तर कंपल्सरी टू हॅव या क्रियापदाचं रूप वाक्यात आलंच पाहिजे. आता टू हॅवचा एक खास वैशिष्ट्य लक्षात घ्या आणि ते कायम लक्षात ठेवायचं आहे. टू हॅव नंतर कुठलंही क्रियापद जर आलं तर त्याचं पास्ट पार्टिसिपल रूप वापरावं लागतं. पास्ट पार्टिसिपल त्यालाच आपण V3 फॉर्म असं सुद्धा म्हणतो. त्यालाच काही जण थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब असंही म्हणतात. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच क्रियापदाचं भूतकाळी धातुसाधित रूप पास्ट पार्टिसिपल V3 किंवा थर्ड फॉर्म. प्रत्येक क्रियापदाला जी रूपं आहेत त्यापैकी गो, वेंट, गॉन. मग गॉन हे V3 फॉर्म आहे. राईट, रोट, रिटर्न, टेक, टूक, टेकन. तर ही गिवन, टेकन, रिटर्न, इटन, प्लेड, वर्कड ही जी V3 फॉर्म आहेत ती कंपल्सरी टू हॅव नंतर आली पाहिजेत. हॅवचं कोणत्याही रूप असो, हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, हॅविंग, हॅवच्या कुठल्याही रूपानंतर हा नियम अगदी अनएक्सेप्शनल आणि युनिव्हर्सल आहे. म्हणजे या नियमाला अपवाद नाही. असं कधीच होणार नाही की हॅव नंतर अमुक एक क्रियापद मूळ रूपात येतं. ही हॅव गो टू स्कूल, शी हॅव, असं कधी होत नाही. हॅव हॅजमध्ये अर्थात फरक आहेच, पण क्रियापदाचं मूळ रूप, भूतकाळी रूप कधीच येत नाही. कंपल्सरीली V3 फॉर्म हे हॅव नंतर यावं लागतं. आता हॅव नंतर बी येणार असेल तर मग हॅव बीन असं होतं. तर हॅव नंतर साक्षात हॅव जरी येणार असेल तर त्या हॅवचं V3 फॉर्म हॅड वापरायला लागतं. आय हॅव हॅड इट, ही हॅज हॅड इट, शी हॅड हॅड इट. असा हॅव, हॅज, हॅड नंतर हॅवसुद्धा हॅड अशा V3 फॉर्ममध्ये येतं. तर हा परफेक्ट टेन्स असतो. हॅवचं रूप आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 फॉर्म, थर्ड फॉर्म. आता आपण यातले प्रकार परत सेपरेटली समजावून घेऊया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा असतो आपण पाहूया. प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅवचं हॅव किंवा हॅज यापैकीच रूप येणार. हॅव किंवा हॅज. आता हॅव कधी येतं तर जर वाक्याचा करता आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा कुठलाही प्लुरल फॉर्म असेल, बॉईज, गर्ल्स, बसेस, ट्रेन्स वगैरे, तर त्यांच्यासाठी नेहमी हॅव येतं. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव आणि प्लुरल हॅव. आणि जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल म्हणजे ही हॅज, शी हॅज, इट हॅज आणि एनी सिंग्युलर फॉर्म जेव्हा असेल त्यावेळेला कंपल्सरी हॅज येतं. ही हॅज, शी हॅज वगैरे. तर हॅव आणि हॅज हे प्रेझेंट परफेक्टमध्ये येतात. आय, वी, यू, दे अनेक वचनासाठी हॅव, ही, शी, इट एक वचनासाठी हॅज. आणि अर्थातच त्यांच्यानंतर जे क्रियापद येणार आहे
ते पास्ट पार्टिसिपलमध्ये म्हणजेच V3 फॉर्ममध्ये येणार. आता आय हॅव इटन द मँगो, हॅव इटन. वी हॅव वन द मॅच, हॅव वन. यू हॅव sung the song nicely, have sung. He has gone to school. The boy has taken my book. The children have played hockey. या सगळ्यामध्ये हॅव, हॅज आणि क्रियापदाचं V3 फॉर्म येतं. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो केव्हा, तर जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये पूर्ण झाली आहे परंतु अजून ती भूतकाळात जमा झालेली नाही आहे, असा वर्तमान काळ आणि भूतकाळाच्या सीमारेषेवरचा हा काळ असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. द ॲक्शन इज ओव्हर इन प्रेझेंट बट नॉट कन्व्हर्टेड इन टू पास्ट, सो इट इज ऑलवेज ऑन द बॉर्डर ऑफ प्रेझेंट अँड पास्ट टेन्स. आता तो शाळेला गेला हा साधा भूतकाळ आहे मराठीमध्ये, आणि तो शाळेला गेला आहे हा पूर्ण वर्तमान काळ आहे. आता मराठीमध्ये आपण फार काय फरक पडत नाही की तो शाळेला गेला, तो शाळेला गेला आहे, आणि या दोन्हीचं आपण एक रिमिक्स केलेलं असते मराठीमध्ये. तो शाळेला गेला आहे, आता गेला आहे म्हणजे गेलेला आहे, आला आहे आलेला आहे, अभ्यास झाला आहे म्हणजे झालेला आहे. तर मराठीमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स फार पर्टिक्युलरली वापरत नाही, आणि बऱ्याच वेळा सिम्पल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट आपण व्हेरी कॉमनली वापरतो, पण इंग्लिशमध्ये नाही. When some action is over in present but not turned into past, we have to use present perfect tense, that is have, has plus V3 form. आता तसंच आपण पाहूया पास्ट परफेक्ट टेन्स. जी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे तिथं पास्ट परफेक्ट टेन्स येतो, किंवा भूतकाळाचाही भूतकाळ म्हणजे पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट मीन्स वेन द ॲक्शन वॉज कम्प्लिटेड इन पास्ट टेन्स, इट इज ऑलवेज द पास्ट टेन्स ऑफ द पास्ट टेन्स. भूतकाळाच्याही भूतकाळामध्ये पास्ट परफेक्ट येतो, आणि पास्ट परफेक्टमध्ये हॅवचं रूप हॅड असं येतं, आणि क्रियापदाचं V3 फॉर्म येतं. आणि हॅड हे एकच आहे पास्ट परफेक्टमध्ये, इट इज युनिव्हर्सल अँड कॉमन टू ऑल. जे वाक्याचा सब्जेक्ट कोणी असो, आय, वी, यू, दे, सिंग्युलर, प्लुरल, ही, शी, नाम, सर्वनाम, कोणीही असो, हॅड इज कॉमनली फॉर ऑल सब्जेक्ट्स. त्यामुळं पास्ट परफेक्ट वापरताना कन्फ्युजन होणार नाही. प्रेझेंट परफेक्टमध्ये काळजी घ्यायला पाहिजे, हॅवच्या जागी हॅज आणि हॅच्या जागी हॅव होऊ नये, पण पास्ट परफेक्टमध्ये ती चूक होण्याची शक्यता नाही आहे. हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. आता पास्ट परफेक्ट टेन्स केव्हा येतो हे व्यवस्थित लक्षात ठेवा, की जेव्हा दोन भूतकाळी क्रिया असतात, इथं पण पास्ट टेन्स आहे आणि इथं पण पास्ट टेन्स आहे, अशा वेळेला या दोन भूतकाळापैकी जी क्रिया आधी घडली आहे, समजा ही क्रिया आधी घडली असेल तर मग इथं पास्ट परफेक्ट येणार आहे, आणि मग अशा वेळेस इथे सिम्पल पास्ट टेन्स येणार आहे. दोन क्रिया, समजा वाक्य असं आहे, शी रिमेंबर्ड दॅट she had seen him before. तिला आठवलं की आपण त्याला पूर्वी कुठेतरी बघितलं आहे. आता तेव्हा दोन क्रिया आहेत, तिनं त्याला पाहणं आणि तिला ते आठवणं, या दोन्ही भूतकाळातली क्रिया आहेत, पण या दोन्ही एकदम घडलेल्या नाही आहेत. पाहण्याची क्रिया आधी घडलेली आहे आणि आठवण्याची क्रिया ही नंतर घडलेली आहे. मग जी क्रिया आधी घडली आहे तिथं पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3, आणि जी क्रिया नंतर घडली आहे तिथं सिम्पल पास्ट टेन्स. आय वेंट टू हिज हाऊस बट ही हॅड गॉन टू स्कूल. मी त्याच्या घरी गेलो पण त्यापूर्वी तो शाळेला गेला होता. आता मी त्याच्या घरी जाणं आणि त्यानं शाळेला जाणं ह्या एकदम घडलेल्या घटना नाही आहेत. तो आधी शाळेसाठी बाहेर पडला आहे आणि मी नंतर पोचलो आहे. मग बिफोर आय रीच्ड हिज हाऊस ही हॅड गॉन टू स्कूल. ही हॅड गॉन कारण तो आधीच गेला आहे आणि मी नंतर पोचलेलो आहे. तर ज्या दोन क्रिया असतात त्यातली जी क्रिया आधी घडते तिथं पास्ट परफेक्ट आणि नंतर घडते तिथं सिम्पल पास्ट. आणि हे अगदी नीट लक्ष ठेवा, कंपल्सरी वाक्यात किमान 2 क्लॉज पाहिजेत, किमान 2, आणि मग त्यातले आपण तुलनात्मकपणे ठरवायचे आधी घडलेली क्रिया कोणती, नंतर घडलेली क्रिया कुठली.
वाक्यात एकच एक कर्ता क्रियापद आहे, एकच व्हर्ब आहे, त्या वाक्यात पास्ट परफेक्ट टेन्स कधीच येणार नाही, आपण कधी वापरायचं नाही, आपल्याला कुठं आढळणार नाही. एकच वाक्य की आता समजा ही हॅड गॉन टू मुंबई, असं वाक्य कधी होत नाही. एकच वाक्य ही हॅड गॉन, वी हॅड सीन द मूव्ही, असं कधी होत नाही. पास्ट परफेक्ट एका सिंगल वाक्यात कधीही येऊ शकत नाही. ओढून ताणून आणला तर ते चुकीचं असणार आहे. तिथे हे नीट लक्ष ठेवा. देअर मस्ट बी टू क्लॉजेस. कंपॅरेटिव्हली द अर्लियर incidents will go in past perfect tense and the later one will come in simple past tense. दोन भूतकाळात क्रिया असायला पाहिजेत, एक आधी घडलेली आणि एक नंतर. मग ती आधी किती घडेल, भले ती 5 मिनटं आधी घडेल, 10 मिनटं आधी घडेल, 6 महिने आधी घडेल, 10 वर्ष आधी घडेल, दॅट मेक्स नो डिफरन्स. आता तो 5 मिनटापूर्वी घरातून बाहेर पडला, मी 5 मिनटं नंतर पोहोचलो, पण तरीसुद्धा तो आधी गेलाच ना. मे बी इट इज 5 minutes बट इट इज पास्ट परफेक्ट टेन्स. त्याला टाईम लिमिट की नाही आहे की अमुक इतक्या आधी घडलं तर ती पास्ट परफेक्ट असं नाही. कंपॅरेटिव्हली आपण बघायचं आहे की धिस हॅपन अर्लियर, धिस हॅपन लेटर, सो दिस इज पास्ट परफेक्ट. तर हे आपण अगदी काटेकोरपणे लक्षात ठेवायचं. एका सिंगल सुट्ट्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट येऊ शकत नाही. आता तिसरं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. पूर्ण भविष्यकाळ, जी क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणं अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, तिथं फ्युचर परफेक्ट टेन्स येतो. आता बा फ्युचर म्हटल्यावर कंपल्सरी शॅल पाहिजे आणि परफेक्टसाठी हॅव पाहिजे, किंवा फ्युचरसाठी विल पाहिजे, परफेक्टसाठी हॅव पाहिजे. जे शॅल हॅव किंवा विल हॅव हे फ्युचर परफेक्टमध्ये येणार. आता शॅल हॅव कधी आहे, जो नियम आपण ऑलरेडी पाहिला आहे, आय वी असेल तर शॅल हॅव येणार, आणि बाकी इतर कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी विल हॅव येणार. आता समजा उद्या आपली यावेळेला परीक्षा संपलेली असेल, वी शॅल हॅव कम्प्लिटेड आवर पेपर टुमॉरो. ते सोमवारी आलेले असतील, दे विल हॅव कम बाय मंडे. सोमवारी ही क्रिया घडणार आहे, भविष्यकाळात घडणार आहे, म्हणून तो फ्युचर, आणि ती क्रिया तेव्हा पूर्ण झालेली अपेक्षित आहे, म्हणून तिथं परफेक्ट टेन्स. आणि या दोन्ही नंतर क्रियापदाचं PP फॉर्म किंवा V3 फॉर्म आलं पाहिजे. ते तर कायमचंच ठरलेलं आहे. तर फ्युचर परफेक्टचं वैशिष्ट्य आय वी नंतर शॅल हॅव प्लस क्रियापदाचं V3 फॉर्म, आणि बाकी कुठलाही सब्जेक्ट असेल तर विल हॅव प्लस क्रियापदाचं V3 फॉर्म. भविष्यकाळामध्ये जेव्हा ही क्रिया पूर्ण, अर्थात आपण यापूर्वी पाहिलं भविष्यकाळ फार कमी वेळा वापरता येतो, ज्याच्याबद्दल आपण फार कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, तेव्हा फ्युचर परफेक्ट कन्स्ट्रक्शनसुद्धा कमी वेळा येतात. पण जेव्हा असेल तेव्हा शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस व्हर्ब प्लस V3 फॉर्म. तर हा झाला परफेक्ट टेन्स. ओव्हरऑल आपण पाहिलं परफेक्ट टेन्समध्ये कंपल्सरी हॅव पाहिजे. हॅवच्या रूपाशिवाय परफेक्ट टेन्स आपण व्यक्त करू शकत नाही. वी कॅनॉट एक्सप्रेस परफेक्ट टेन्स विदाउट हॅव. हॅव इज द नीड, मस्ट. हॅव इज द आयडेंटिटी ऑफ द परफेक्ट टेन्स. आणि कधी आपल्याला टेन्स ओळखायची वेळ आली तर लक्षात घ्या, ज्या वाक्यात हॅवचं कुठलंही रूप असेल आणि पुढं V3 फॉर्म असेल, पास्ट पार्टिसिपल, तो त्या ठिकाणचा परफेक्ट टेन्सच असेल. इट मे बी आयदर प्रेझेंट परफेक्ट और पास्ट परफेक्ट और फ्युचर परफेक्ट, but as long as there is have plus V3 form, the tense is perfect tense. And whenever you are to use perfect tense, keep in your mind, compulsorily you have to use the proper form of have according to the tense, plus the verb must go in V3 form. So this is perfect tense. आता ह्यातला पुढचा टेन्स आपण बघूया. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा जरा अनकॉमन आहे, आपल्या नेहमीच्या वापरात फार कमी वेळा येतो, तरी पण तो माहीत असणं आवश्यक आहे. विशेषतः 10वी-12वीच्या परीक्षेत टेन्सच्या संदर्भात जेव्हाही वाक्य येतं, मोस्ट ऑफ द टाइम्स हा टेन्स येतो, कारण हा जरासा अनकॉमन आहे. ठीक आहे. आत्ताच आपण पाहिलं परफेक्ट टेन्स, याचा अर्थ जी क्रिया पूर्ण झाली तिथं परफेक्ट टेन्स असतो.
आणि कंटिन्युअस टेन्स म्हणजे जिथे क्रिया अपूर्ण असते, सुरू असते, चालू असते, तिथं कंटिन्युअस टेन्स येतो. आता काही क्रिया अशा असतात की त्या काही अंशी पूर्ण आणि काही अंशी अपूर्ण असतात. दे आर पार्टली परफेक्ट अँड पार्टली कंटिन्युअस. आता असं समजा मी म्हणालो की आय हॅव बीन लिव्हिंग इन द हाऊस फॉर लास्ट 25 years. आय हॅव बीन लिव्हिंग. असं म्हणताना मला काय म्हणायचं असतं आहे ॲक्च्युली की आय हॅव लिव्ड अँड आय एम स्टील लिव्हिंग इन द हाऊस. आय हॅव लिव्ड, गेली 25 वर्ष या घरात मी राहिलेलो आहे. सो द ॲक्शन इज ओव्हर परफेक्ट टेन्स. अँड आय एम स्टील लिव्हिंग इन द हाऊस, मी अजूनही या घरात राहतो आहे. म्हणजे ही क्रिया अंशतः पूर्ण झालेली आहे, अंशतः अपूर्ण झालेली आहे आणि म्हणून हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. आता जेव्हा एखादा मुलगा म्हणतो की मी या शाळेत गेली 6 वर्षे शिकत आहे, मग आय हॅव बीन स्टडिंग. 5वीला ॲडमिशन घेतले, 10वीला आहे, तो आता गेली 6 वर्षे तिथं ऑलरेडी शिकला आहे. सो आय हॅव स्टडीड and still I am studying. So I have studied plus I am studying is equal to have been studying. I have lived, I am living, I have been living. म्हणजे जिथे क्रिया पार्टली परफेक्ट असते आणि पार्टली कंटिन्युअस असते तिथं हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनतो. आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये क्रियापद कसं बनतं पहा. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वैशिष्ट्य आहे हॅव बीन प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय किंवा हॅज बीन प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आणि भूतकाळ असेल तर हॅड बीन प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. आता हे क्रियापदाचं रूप कसं तयार झालं आपण जरा गणिती भाषेत बघूया. आताच आपण पाहिलं परफेक्ट टेन्सचं वैशिष्ट्य काय आहे तर टू हॅव प्लस पी पी. राईट. आपण पाहिलं काल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कंटिन्युअस टेन्सचं वैशिष्ट्य बी प्लस आय एन जी. पहा परफेक्ट टेन्सचं वैशिष्ट्य टू हॅव प्लस पी पी, कंटिन्युअस टेन्सचं वैशिष्ट्य बी प्लस आय एन जी. आपण सरळ याची बेरीज करूया. म्हणजेच परफेक्ट टेन्स प्लस कंटिन्युअस टेन्स इज इक्वल टू परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बेरीज कशी होईल पहा. टू हॅव आय तसं खाली येणार हॅव, बीचं तिसरं रूप येणार बीन प्लस आय एन जी. जस्ट लाईक मॅथ्स, अगदी सरळ गणित केलं आपण. हॅव प्लस पी पी, बी प्लस आय एन जी हे दोन्हीची बेरीज केली. हॅव पद आय तसं खाली आलं, याचं हे पी पी फॉर्माने याला आय एन जी लागलं. सो हॅव बीन प्लस आय एन जी. तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव बीन प्लस आय एन जी हे आलं पाहिजे. आता एखाद्या वाक्यामध्ये परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येणार हे कसं ओळखायचं तर ते ओळखायची खूण म्हणजे त्या वाक्यामध्ये कालावधी दाखवण्यासाठी कंपल्सरी सिन्स किंवा फॉर यापैकी प्रिपोजिशन येतं. सिन्स किंवा फॉर. आता तो 1995 पासून या ठिकाणी नोकरी करतो आहे. 1995 पासून, मग ही हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स 1995. मग 1995 पासून आज 2021पर्यंत याचा अर्थ ही क्रिया परफेक्ट कंटिन्युअस आहे. आणि कशामुळं कळलं? सिन्समुळं. इट हॅज बीन रेनिंग फॉर लास्ट 4 hours. गेले 4 तास झालं पाऊस पडायला लागला आहे. गेले 4 तास हा ड्युरेशन आहे, हा कालावधी आहे. मग फॉर आलं की सिन्स किंवा फॉर असताना आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचं आहे. आता सिन्स कधी आणि फॉर कधी हे आपण प्रिपोजिशन टॉपिकमध्ये डिस्कस केलेलं आहे. जिथं निश्चित वेळ असतो, ज्याला पॉईंट ऑफ टाईम म्हणतात, तिथं सिन्स येतं की सिन्स 1995, सिन्स जून, सिन्स मंडे, सिन्स 10 o'clock. आणि जेव्हा अंदाजे कालावधी असतो ज्याला पिरियड ऑफ टाईम म्हणतात, फॉर 10 years, फॉर 6 months, फॉर 2 days, फॉर अ वीक, अशा ठिकाणी मग फॉर येतं. पण सिन्स किंवा फॉर आलं तरच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे, अदरवाईज नाही. म्हणजे हा नियम आपण 2 दृष्टीने लक्षात ठेवू शकतो. जिथं आपल्याला क्रियापदाचं रूप बनवायचं आहे तिथं सिन्स फॉर आहे का? येस, मग आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस वापरायचं आहे.
उद्या प्रेपोजिशन टॉपिकमध्ये समजा प्रेपोजिशनची जागा रिकामी आहे, मग इथं हॅव बीन प्लस आय एन जी आहे ना, मग पुढं सेन्स किंवा फॉर येणार. असं हे इंटरडिपेंडंट आहेत. मराठीमध्ये हा टेन्स आपण फारसा वापरत नाही. हा थोडासा त्याचं उच्चाटन झाल्यासारखं आहे. आता मी गेली 6 वर्षे या शाळेत शिकत आलेलो आहे. आता शिकत आलेलो आहे हा आलेलो शब्द आपल्या वाक्यातनं गेलेला असतो आणि आपण म्हणतो गेली 6 वर्षे मी या शाळेत शिकत आहे. गेले 25 वर्षे त्या घरात राहत आहेत नाहीत, राहत आलेले आहेत. पण हा आपण मराठीतनं शब्द काढलेला असतो. आणि त्यामुळे मराठीमध्ये बऱ्याच वेळा कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फरक होत नाही. आता उदाहरणार्थ मी पुस्तक वाचत आहे. मराठीमध्ये कंटिन्युअस टेन्स आहे. आय ॲम रीडिंग अ बुक. कंटिन्युअस टेन्स ॲम रीडिंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता मराठीत समजा आपण एक शब्द ॲड केला की मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. काही फरक पडला नाही. मी पुस्तक वाचत आहे, मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. मराठीत काही फरक पडला नाही. पण इंग्लिशमध्ये समजा आपण इथं 2 शब्द ॲड केले, सिन्स मॉर्निंग, तर मग आय एम रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग हे आता नाही चालणार. इथे आपल्याला म्हणावं लागेल आय हॅव बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. सो ॲज लॉंग एज देर वॉज नो सिन्स फॉर, इट वॉज कंटिन्युअस टेन्स. बट वन्स यू यूज सिन्स ऑर फॉर, इट बिकम्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वाक्यात सिन्स फॉर नसेल अपूर्ण काळी, पण सिन्स फॉर आलं की मात्र हॅव बीन प्लस आय एन जी येणार. मराठीत फरक पडत नाही, पण इंग्रजीमध्ये हा फरक लक्षात ठेवावा लागेल. त्यामुळे एकतर आधी लक्षात घ्या, जी क्रिया पूर्ण अपूर्ण आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तिथे हॅव बीन प्लस आय एन जीचं योग्य रूप येणार. आणि अशा वाक्यात कालावधी दाखवण्यासाठी सिन्स किंवा फॉर हे शब्द येणार. आता आपण टेन्स वाईज जाऊया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव बीन प्लस आय एन जी किंवा हॅज बीन प्लस आय एन जी. आता हॅव कधी येणार आणि हॅज कधी येणार आपल्याला माहिती आहे. आय, वी, यू, दे आणि प्लुरल फॉर्म असेल तिथं हॅव येणार. आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, दे हॅव बीन. आणि जर ही, शी, इट किंवा सिंग्युलर फॉर्म असेल कुठलंही, तर तिथं हॅज बीन प्लस आय एन जी येणार. आता मी, जसं मगाशी आपण वाक्य पाहिलं की मी या घरात गेली 25 वर्ष राहते, मग आय हॅव बीन लिव्हिंग आणि सिंग्युलरमध्ये आपल्याला हॅज बीन वापरायला लागेल. सॉरी, ही, शी, इट असेल तर हॅज बीन प्लस आय एन जी येणार. आता तो गेली 10 वर्ष या दुकानात काम करतो आहे, मग ही हॅज बीन वर्किंग इन द शॉप फॉर लास्ट 10 years. ही, शी, इट सिंग्युलर असेल तर हॅज बीन प्लस आय एन जी आणि आय, वी, यू, दे असेल तर हॅव बीन प्लस आय एन जी. आता हा टेन्स केव्हा येतो? मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात काही अंशी पूर्ण आणि काही अंशी अपूर्ण असतो, तिथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतो. आणि मॅक्झिमम वेळेला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच येतो. त्या मानानं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर हा कमी असणार आहे. आपण बघूया एक. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा केव्हा येईल? जी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण अपूर्ण होती, भूतकाळामध्ये पूर्ण, आत्ता ती चालू नाही आहे, आत्ता ती अपूर्णही नाही आहे, ती ऑलरेडी होऊन गेली आणि भूतकाळामध्ये पूर्ण होऊन गेलेली आहे. मग अशा वेळेला
पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येणार. आता उदाहरणार्थ समजा वाक्य आहे, दे हॅड बीन लिव्हिंग इन सांगली बिफोर शिफ्टिंग टू कोल्हापूर. कोल्हापूरला स्थायिक होण्यापूर्वी ते सांगलीमध्ये राहत आलेले होते. आता या ठिकाणी अर्थात काही पुढं सिन्स फॉर असू शकेल, फॉर 10 years वगैरे. दे हॅड बीन लिव्हिंग इन सांगली फॉर 10 years बिफोर शिफ्टिंग टू कोल्हापूर. आता वस्तुस्थिती कशी पहा, आत्ता कुठे आहेत ते? आता ते कोल्हापूरला आहेत. सांगलीतलं त्यांचं वास्तव्य ही भूतकाळातली क्रिया आहे आणि भूतकाळात ती क्रिया 10 वर्षे चालू होती. मग अशा ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येणार. आता ही क्रिया वर्तमान काळात सुरू नाही आहे, ती भूतकाळातली. हे सुचवणारे काही शब्द जसे बिफोर शिफ्टिंग टू कोल्हापूर इथं आलेलं आहे. आता समजा वाक्य असं आहे की माय अंकल हॅड बीन वर्किंग इन अ बँक फॉर 20 years बिफोर रिटायरमेंट. सेवानिवृत्त होण्यापूर्वी माझे काका 20 वर्षे बँकेत नोकरी करत होते. आत्ता नोकरी करत आहेत का? नाही, आता ते रिटायर्ड झालेत. म्हणजे त्यांची नोकरी ही भूतकाळातली क्रिया आहे, पण भूतकाळात ती क्रिया 20 वर्षे चालू होती. सो माय अंकल हॅड बीन वर्किंग इन अ बँक फॉर 20 years बिफोर रिटायरमेंट. रिटायर होण्यापूर्वी 20 वर्ष ते बँकेत नोकरी करत होते. म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येण्यासाठी विशिष्ट सिच्युएशन तिथे लागेल. ती क्रिया भूतकाळातली आहे असे सुचवणारे जसे शब्द बिफोर शिफ्टिंग टू कोल्हापूर, बिफोर रिटायरमेंट असे शब्द तिथं आलेत. आणि असे नसतील तर आपण गृहीत धरायचा तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्ससाठी तशी विशिष्ट सिच्युएशन असावी लागते, तसे सूचक शब्द वाक्यात असावे लागतात. अनलेस अँड अंटिल सच सजेस्टिव्ह वर्ड्स आर नॉट देअर, इट इज सपोज टू बी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. And when such words are there, then we can have the idea, yes, this action is not in present, it had been in past, and so had been plus ing. हा past perfect continuous tense. आणि यातला आता पुढचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स भविष्यकाळामध्ये पूर्ण अपूर्ण असण्याची शक्यता असलेली क्रिया. आता हा कसा असणार पहा, फ्युचर टेन्स म्हणजे शॅल पाहिजे, परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे हॅव बीन प्लस ing पाहिजे, किंवा विल फ्युचरसाठी हॅव बीन प्लस ing हे कंटिन्युअससाठी. इंग्लिशमध्ये पार्ट टेन्समध्ये असो कुठे असो अनावश्यक शब्द कुठला असणार आहे, प्रत्येकाचं काहीतरी प्रयोजन असणार आहे. आता ते फ्युचरचं साठी आलेलं आहे शॅल विल, हॅवचं प्रयोजन परफेक्ट टेन्ससाठी आहे, बी प्लस ing कंटिन्युअससाठी आहे. हे प्रत्येकाचा काहीतरी पर्पज त्या ठिकाणी आहे. शॅल हॅव बीन प्लस ing, विल हॅव बीन प्लस ing. पण आता हा जो टेन्स आहे हा व्यवहारात सहसा कधी आढळत नाही. तुम्हाला तो कुठल्याही कथा कादंबऱ्यामध्ये आढळणार नाही, हा तुम्हाला कुठेही टेक्स्टबुकमध्ये आढळणार नाही. हा टेन्स व्यवहारामध्ये शक्यच नाही. समजा मी असं वाक्य म्हणालो, आफ्टर 10 years I shall have been living here for 30 years. किंवा आय शॅल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 30 years आफ्टर 10 years. आणखीन एक 10 वर्षानंतर गेली 30 वर्ष मी तर राहत आलेलो असेन. किती विचित्र द्राविडी परिणाम. इथून 10 वर्ष भविष्यात जा, तिथून 30 वर्ष भूतकाळात जा आणि मग वर्तमान काळात परत या. हा द्राविडी प्राणायाम कोण सांगितलं आहे? मग असं सांगण्याऐवजी सरळ सांग ना बाबा, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर लास्ट 20 years. हे बेरीज वजाबाकी कशाला करायची? त्या फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कधीही तुम्हाला व्यवहारात दिसणार नाही, तुम्हालाही वापरावा लागणार नाही.
परीक्षेत येणार नाही, फक्त माहितीसाठी सांगितलं आहे. कारण काही व्याकरणाच्या पुस्तकामध्ये हा टेन्स वापरलेला असतो, करून दाखवलेला असतो. टेन्स फॉर्म बनवायला काय अवघड आहे, शब्दाला शब्द जोडायचा आहे. फ्युचरसाठी शॅल विल घ्यायचं आहे, परफेक्टसाठी हॅव प्लस व्ही पी घ्यायचं आहे, कंटिन्यूसाठी बी प्लस आय एन जी घ्यायचं आहे. शब्दाला शब्द जोडून आपण टेन्स बनवू शकतो, वाक्य बनवू शकतो. पण हे वाक्य तुम्हाला कधी कुठं आढळणार आहे का? नाही. तुम्ही असं कुठं बोलायला गेला तर समोरचा हसेल तुम्हाला. आणि त्यामुळं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज इम्प्रॅक्टिकल अँड दॅट्स वाय इट्स नॉट इन ग्रामर. जे व्यवहारात नाही ते व्याकरणात नाही. त्यामुळे हा टेन्स आपल्याला कधीही वापरावा लागणार नाही, कुठेही आढळणार नाही. फक्त माहितीसाठी म्हणून आपल्याला मी दाखवलं. तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव बीन प्लस आय एन जी, प्रेझेंट हॅव बीन ऑर हॅज बीन प्लस आय एन जी, पास्ट हॅड बीन प्लस आय एन जी. तर अशा तऱ्हेनं पण ही टेन्सची विविध रूपं पाहिलीत. आता आपण हे सगळे जे पाहिलेलं आहे हे एका चार्टमध्ये पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत. इन अ नटशेल, ॲट अ ग्लान्स. आणि तो चार्ट जर तुम्हाला डोक्यात बसला तर तुम्ही कोणत्याही क्रियापदाचं कोणत्याही काळातलं रूप केव्हाही बनवू शकता. त्या चार्टवर आपण नंतर डिस्कस करू आणि त्या चार्टचा वापर करून आपण काही वाक्य सोडून बघू, म्हणजे ह्या चार्टचा वापर कसा करायचा असतो हेही आपल्याला लक्षात येईल. अपेक्षा असेल की आपल्याला समजलं असेल, कारण टेस्ट टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ज्याचे टेन्सेस वीक त्याला इंग्रजी लिहिता बोलताना खूप अडचणी येतात आणि म्हणून हा अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला टेन्स प्रकार मी सांगितला आहे. आज आपण इथेच थांबूया. दरम्यान एक कोटेशन, एवी तेवी आपण प्रेझेंट पास्ट फ्युचरबद्दल हा टॉपिक पाहिला आहे. मग कोटेशनसुद्धा प्रेझेंट पास्ट फ्युचरबद्दलच पाहूया. एक छानसं वाक्य लक्षात ठेवा की लर्न फ्रॉम द पास्ट, लिव्ह इन द प्रेझेंट अँड प्लॅन फॉर फ्युचर. तिघांचा संबंध आहे की लर्न फ्रॉम द पास्ट, भूतकाळातनं शिकूया. आपण काही चुका झाल्या असतील आपण केलेल्या, दुसऱ्यांनी केलेल्या, त्या भूतकाळातनं आपल्याला शिकायचं आहे. सो लेट्स लर्न फ्रॉम द पास्ट. वी शुड प्लॅन फॉर द फ्युचर, भविष्यकाळाचं नियोजन करूया. आर्थिक असो काही असेल प्लॅनिंग करूया. असा अंदाजपंचे काय होईल ते होईल, येईल तो दिवस कसा जाईल. नो, मेक प्रॉपर प्लॅनिंग फॉर युअर फ्युचर. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाचं लिव्ह इन द प्रेझेंट, वर्तमान काळात राहा. कारण काही माणसं एकतर भूतकाळामध्ये रंगाळलेली असतात किंवा भविष्यकाळामध्ये भरकटलेली असतात आणि या भविष्याच्या नादामध्ये वर्तमान काळ कधी हातातनं वाळू सटकतो कळत नाही. आणि मग तो वर्तमान काळ गेल्यानंतर पश्चाताप होतो की मी हे करायला हवं होतं. अँड दॅट्स वाय कीप इट इन माइंड ऑलवेज की लर्न फ्रॉम द पास्ट, लिव्ह इन द प्रेझेंट अँड प्लॅन फॉर द फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. आपल्याला हे चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.